एकनाथ शिंदे दिल्लीत जाऊन अमित शहांना भेटले. वर्षा गायकवाड मुंबईमध्ये शरद पवारांना भेटल्या. शिंदेंच्या शिवसेनेला महायुतीमधली आपली नाराजी लपवता येत नाहीये, तर वर्षा गायकवाडांना म्हणे उद्धव ठाकरेंची शिवसेना सोबत नकोय. निवडणुका जवळ आल्या की युत्या आघाड्या जुळवून घेतात. पण इथे महाराष्ट्रात मात्र जुळलेली नाती दुरावताना दिसतायत. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी शिवसेनेचे मंत्री मंत्रालयात पोहोचले खरे, पण मंत्रिमंडळाच्या बैठकीवर त्यांनी बहिष्कारच टाकला. कारण काय, तर म्हणे कल्याण डोंबिवलीत भाजपनं त्यांच्या पक्षातील लोक फोडले. बैठक संपल्यावर सगळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले. तर तिथे तुम्ही आमची माणसं फोडली तर आम्ही तुमची माणसं फोडणारच असं सुनावण्यात आलं. अशा चर्चा सुरू झाल्या. मग बुधवारी एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठली आणि अमित शहांची भेट घेतली. ज्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रश्न आहेत हे इथे राष्ट्रीय स्तरावर आणण्याचा काही विषयच नसतो. त्यामुळे आम्ही काल मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसलो, चर्चा झाली. त्यामधून एवढंच ठरलं की महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही, महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाहीत याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे आणि तशा प्रकारच्या सूचना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी दिल्या पाहिजे. अशा प्रकारची चर्चा झाली आणि त्यामुळे आता तो विषय जो आहे तो काल तिकडे संपलेला आहे. तो दिल्लीचा विषय नाही आहे. आपली नाराजी हा काही दिल्लीचा विषय नाहीये असं शिंदे म्हणालेत खरे, पण हे म्हणण्या अगोदर त्यांनी एक सूचक इशाराही दिला. तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे, तुम्हाला मी सांगतो. हा रडणारा नाही, लढणार आहे आणि ते आपण पाहिलं वेळोवेळी. त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो. महायुतीतल्या या सगळ्या नाराजी नाट्यावर आता विरोधक टोले लगावत आहेत. तर महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे मूळ मुख्यमंत्री जे आहेत हे अमित शहा आहेत आणि अमित शहा सांगतील त्यांना मंत्री बनवलं जातं, ती खाती दिल्या जातात आणि महाराष्ट्राचा सर्व कारभार हा अमित शहा चालवत असल्यामुळे छोट्या मोठ्या सगळ्या कुरबुरी ज्या आहेत या अमित शहाच्या कानावर घालतात आणि अमित शहा महाराष्ट्राचे सर्व निर्णय घेतात. कुठेतरी हा सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवून महाराष्ट्रातले निर्णय महाराष्ट्रात न होता हे आता दिल्लीवरून व्हायला लागलेले आहेत.